ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं सगळ्यात देखणं आकर्षण असतं ते म्हणजे माऊलींच्या पालखीभोवती असणारं रिंगण। याच रिंगण सोहळ्याला तरडगावमधून सुरुवात होते। तरडगाव जवळ असणाऱ्या चांदोबाचा लिंब परिसरात हे पहिलं जे आहे ते उभं रिंगण या ठिकाणी पार पडणार आहे। त्या रिंगणाची संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हे पहिलं रिंगण असतं ते उभं रिंगण असतं आणि या उभ्या रिंगणासाठी जे आहे ते पोलीस प्रशासन देखील सज्ज झालं आहे। खरं तर या ठिकाणी घोड्याची जी धाव आहे ती पूर्ण होते। जवळपास 200 ते 250 मीटरचा हा संपूर्ण जो रस्ता आहे तो अशा प्रकारे मोकळा केला जातो आणि या ठिकाणी आहे बॅरिगेटिंग करण्यात येतं। घोडेमधून पळतात आणि संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी असंख्य वारकरी जे आहेत ते या ठिकाणी येतात। जर आपण पाहिलं तर जिथपर्यंत आपली नजर जाईल रस्त्याच्या दुतर्फा जे आहे ते या ठिकाणी वारकरी हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। सोबतच जर पाहिलं तर खरं तर कुतूहलाने हे जे अनेक वारकरी आहेत त्या रिंगण सोहळ्यामध्ये येत असतात। या रिंगण सोहळ्यातलं ह्या संपूर्ण पालखी सोहळ्यातलं हे पहिलं रिंगण असतं आणि असं असल्यामुळे खरं तर कुतूहलाचा विषय हा असतो आणि त्यामुळे हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी जे आहे ते असंख्य लाखो वारकऱ्यांची जी आहे ती गर्दी रस्त्यावर असते ती एकवटते आणि या ठिकाणी चांदोबाचा जो लिंब हा या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणाहून हे पहिलं रिंगण पार पडतं आणि त्यानंतर पुढे जे रिंगण आहेत रिंगण सोहळे आहेत वेगवेगळे त्याचा खऱ्या अर्थाने प्रारंभ या माध्यमातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।